श्री गणेशाय नमः. हे अजचित द्वया सच्चिदानंदा करुणालया, दासगणू लागला पाया आता अभय असू दे. मीही नदी न पातकी नर नाही कोणता अधिकार, सर्व बाजून नीलाचार आहे मी देवदेवा. परी अत्यंत हिनावरी थोर सर्वदा कृपा करी, पहा अंगी लाविली खरी विभूती श्री शंकराने. तो हिनांचा हीनपणा थोराना आणि कमीपणा, हे जाणोन नारायणा गणू हा ठेवा संग्रही. सर्व लाडले करांचे माता ती पुरविसाचे, आहे दासगणूचे ओझे सर्व तुझ्या शिरी. जैसे करशील तैसे करी परी दया असू दे अंतरी, देवा तुझ्या बळावरी दासगणूच्या साऱ्या उड्या. गजानना सताशे गावी यात्रा येई नित्य नवी, ती कोठवर वर्णावी पार न लागे तियेचा. महिमा तो वाढला फार म्हणून गजानन साधूवर, ती उपाधी करण्या दूर भटकू लागले काननी. महिना महिना तिकडेच राहावे वाटेल तेथेच बैसावे, कोणाशी न उमगू द्यावे चरित्र आपुले येतुलेही. श्रोते एका समयासी महाराज पिंपळगावासी, गेले तेथे गोष्ट कैसी झाली ते अवधारा. त्या पिंपळगावाच्या शिवारात होते एक अरण्यात, शंकराचे मंदिर सत्य जुने पुराणे हेमाडपंथी. ऐशा त्या मंदिरी येते झाले साक्षात्कारी, बैसले शिवाच्या गाभारी लावोनिया पद्मासन. गुराखी त्या गावचे आपापले कळप गुरांचे, घेऊन या निघाले साचे अस्तमानी गावाकडे. मंदिरापुढे तत्वता एक लहान ओढा होता, तेथे पाणी पाजण्याकरता गुरे गुराखी पातले. कोणी सहज मंदिरात गेले वंदण्या शिवाप्रत, तो तेथे पाहून समर्थ आश्चर्यचकित जाहले. मुले म्हणती या मंदिरी कोणी न पाहिला आजवरी, पुरुष बसलेला निर्धारी अस्तमानाचे समयाला. काही गुराखी बाहेर आले इतरा बोलावू लागले, काही तेथेच बैसले सत्पुरुषाचे समोर. परी साधू बोले ना डोळे मुळीच उघडीना, याचे कारण कळेना त्या गुराखी अर्भकासी. कोणी म्हणती थकलेला हा साधू दिसतो भला, शक्ती मुळी नुरली याला बोलावया कारणे. कोणी म्हणती उपवासी असावा निश्चयेसी, थोडी भाकर तयासी देऊ आपण खावया. ऐसे म्हणून भाकर धरली मुखासमोर, भाविक मूळची गुराखी पोर हलवू लागली समर्थाला. परी साधू हलेना मुखी शब्द बोलेना, म्हणून साऱ्या गुराख्यांना नवल वाटले विशेष. गुराखी आपसात बोलती याची मुळी न कळे स्थिती, जरी मेला म्हणावा निश्चिती तरी आहे बसलेला. अंगना झाले थंडगार ऊन आहे साचार, यावरून हा जिवंत नर आहे आहे शंका नको. कोणी म्हणे असेल भूत मायावी रूप दावित, कोणी म्हणे हे तर सत्य शिवापुढे ना भूत येई. कोणी म्हणती स्वर्गीचा देव हा असावा साचा, लाभ त्याच्या दर्शनाचा झाला आपणा हेच भाग्य. याचे आता पूजन करू अवघे आपण, जा स्नाना लागून पाणी आणा ओढ्याचे. पोरे गेली ओढ्यावरी गेळ्यामध्ये आणिले वारी, परम भावे पायावरी घालिते झाले समर्थांच्या. कोणी वन्य पुष्पे आणिली माळ त्यांची तयार केली, कंठामध्ये घातिली गुराख्यांनी साधूच्या. कोणी कांदा भाकर नैवेद्यार्थ साचार, दिली ठेवून समोर एका वडाच्या पानावरी. गुराख्यांनी केले नमन आदरे भाव करून, काही वेळ केले भजन पुढे बसून समर्थांच्या. ऐसा आनंद चालला तो गुराखी एक बोलला, अरे वेळ बहु झाला चला आता गावाकडे. दिवस गेला मावळून कान आली रानातून, मुले गुरांना घेऊन ऐसे लोक म्हणतील की, कदाचित आपणासी पाहण्या येतील काननासी, तान्ही वासरे घरासी लागली असतील हुंबरावया. या साधूची हकीकत आपण सांगू गावात, शहाण्या वडील माणसांप्रत म्हणजे येईल कळून की. ते अवघ्यांसी मानवले गुराखी सर्व निघून गेले, गावा माझी कळविले मंदिराचे अवघे वृत्त. जे पुढे श्रोते प्रातःकाळी आली गावची मंडळी, समर्थासी पाहण्या भली गुराख्यांच्या बरोबर. जैसा काल होता बैसला तैसाचा आता पाहिला, भाकरीसी ना स्पर्श केला ती जशीच्या तशीचा आहे की. म्हणू लागले गावकरी हा योगी पुरुष कोणीतरी, आहे बैसला मंदिरी सांप्रतया शंकराच्या. कोणी ऐसे बोलले शिवपिंडीच्या बाहेर आले, आपणा दर्शन द्याया भले चला नेऊ या गावात.
हा समाधी उतरील तेव्हा काही बोलेल, ही उतरण्या आहे वेळ त्याला त्रास देऊ नका. बंगाल देशी जालंधर 12 वर्षे झाले स्थिर, समाधीच्या जोरावर गर्ते माझी ख्यात हे. ऐसी भवती न भवती झाली एक पालखी आणविली, त्यात उचलून ठेविली समर्थांची मूर्ती पहा. ग्रामातील नारी नर अवघे होते बरोबर, पुढे वाजंत्र्यांचा गजर होत होता विबुध हो. मधून मधून तुळशी फुले पौर टाकीत होते भले, समर्थांचे अंग झाले गुलालाने लाली लाल. घंटा घड्याळे वाजती लोक अवघे भजन करीती, जय जय योगी राजमूर्ती ऐसे उंच स्वराने. मिरवणूक आली गावात मारुतीच्या मंदिरात, बसविले आणून सद्गुरुनाथ एका भव्य पाटावरी. तोही दिवस तैसाच गेला मग लोकांनी विचार केला, आपण करू स्तवनाला उपाशी बसून यांच्या पुढे. ऐसा जो ते विचार करीती तो आले देहावरती, श्री गजानन सद्गुरुमूर्ती मुकुटमणी योग्यांचे. मग काय विचारता आनंद झाला समजता, प्रत्येक स्त्री पुरुष ठेवी माथा स्वामींची आचरणावरी. नैवेद्याची धूम झाली ज्याने त्याने आणली, पात्रे ती वाढून भली मारुतीच्या मंदिरात. त्या अवघ्यांचा स्वीकार समर्थे केला थोडाफार, हाळोपाळी तसाचार ही वार्ता श्रुत झाली. पुढे दुसऱ्या मंगळवारी पिंपळगावचे गावकरी आले बाजारा निर्धारी शेगावा कारणे. ते शेगावच्या लोकांशी सहज बोलले प्रेमेसी, आमच्याही गावासी आला एक अवलिया. अवलिया थोर अधिकारी प्रत्यक्ष आहे श्रीहरी, धन्य पिंपळगाव नगरी पाय लागले साधूचे. आम्ही तया योगीवरा कोठे न जाऊ देऊ खरा, निधी चालता आला घरा त्याते कोण दवडी हो. शेगावचे बाजारात जिकडे तिकडे ही चमात, बंकटलाला झाले श्रुत वर्तमान ते अवलियाचे. बंकटलाल पत्नी सहित गेला पिंपळगावात, समर्थासी जोडून हात विनवू लागला नाना परी. आता येतो म्हणून निघून गेला तापण, त्यास झाले 15 दिन याचा विचार करा हो. गुरुराया तुम्हा विण भणभणीत दिसे सदन, शेगावचे अवघे जन चिंतातुर झाले हो. गाडी आणली आपणासाठी चला शेगावी ज्ञान जेठी, मायले का होणे तुटी हे काही बरे नसे. कित्येक दयाळा आपुले भक्त राहिले असती उपोषित, त्या शेगाव शहरात नित्य दर्शन घेणारे. तुम्ही न आल्या शेगावी मीही तनु त्यागी न बरवी, आमुची सांगा पुरवावी आळ कोणी गुरुवर्या. बंकटलाल ऐसे बदले महाराज गाडीवरी बसले, शेगावासी निघाले पिंपळगावा सोडून. जैसा मागे गोकुळाला न्याया कृष्णा अक्रूर आला, तैसा बंकटलाल भासला अक्रूर पिंपळगावाते. पिंपळगावच्या लोकांप्रती बंकटलाल समजाविती, नका होऊ दुःखित चित्ती जाती न कोठे लांब साधू. वाटेल तेव्हा दर्शना यावे हेतू आपुले पुरवावे, जेथल्या तेथे असू द्यावे या अमोल मूर्तीला. बहुतेक पिंपळगावाचा बंकटलाल साहुकार साचा, मनोभंग साहूचा करण्या कुळांची छाती नसे. चुरमुऱ्याचे लाडू खात पिंपळगाव बसले स्वस्थ, महाराज बसून गाडीत जाऊ लागले शेगावा. पथी जाता गुरुमूर्ती बोलली बंकटलाला प्रती, ही का साहूची होय रीती माल दुसऱ्याचा बळे न्यावा. मशी यावया तुझ्या घरी भय वाटते अंतरी, तुझ्या घरची नाही बरी रीत हे मी पाहतो. लक्ष्मीजी लोकमाता महाविष्णूची होय कांता, जिची अगाध असे सत्ता तिलाही त्वा कोंडिले. तेथे माझा पाड कोण म्हणून गेलो पळोन, जगदंबेचे पाहून हाल माझे चित्त भ्याले. ऐसे ऐकता हसू आले बंकटलाला प्रतिभले, विनयाने भाषण केले ते ऐका सावचित्ते. बंकट बोले गुरुनाथा माझ्या कुलपान भ्याली माता, आपुला वास तेथे होता म्हणून झाली स्थिरती. जेथे बाळ तेथे आई तेथे दुजाचा पाड काही, आपुल्या पाया पुढे काही मला धनाची किंमत नाही. तेच माझे धन थोर म्हणून आलो येथवर, माझे न उरले आता घर ते सर्वस्वी आपुले. घरमालका कारण शिपाई आडवी कोठून, जैसे तुमचे इच्छिल मन तैसेच तुम्ही वागावे. इतकीच माझी विनंती शेगावी असो वस्ती, धेनू काननाते जाती परी येती घरा पुन्हा. तैसेच तुम्ही करावे अवघ्या जगा उद्धरावे, परी आम्हा न विसरावे शेगावी यावे वरचेवर. ऐसी समजूत घालून शेगावी आणले गजानन, तेथे काही दिवस राहून निघून गेले पुनरपी.